अभिनेता प्रियदर्शन जाधवने नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने तसंच विनोदी शैलीने प्रेक्षकांना पोट धरून हसवले. प्रियदर्शन जाधवने त्याच्या अभिनयाची सुरुवात रंगभूमीपासून केली आहे. तसंच झी मराठीवरील म्हणजेच आधीच्या अल्फा मराठीवरील घडले बिघडले ही त्याची गाजलेली मालिका. या मालिकेत आनंद इंगळे, दिवंगत अभिनेते सतीश तारे यांसारखे मोठमोठे कलाकार मंडळी देखील होते. प्रियदर्शनने दिवंगत अभिनेते सतीश तारे यांच्यासोबतचा एक खास विनोदी किस्सा शेअर केलाय. स्मृतिगंध या पॉडकास्ट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शनने सांगितलं की अल्फा मराठी जेव्हा झी मराठी होणार होतं तेव्हा घडले बिघडले या मालिकेचं शूट सुरू होतं. झी मराठीचं आधीचं नाव अल्फा मराठी होतं. चॅनलमधून फोन आला की चॅनलचं नाव बदलणार आहे, तर याबद्दल एपिसोडमध्ये काहीतरी ॲड करा. पण तेव्हा आधीच एपिसोड शूट करून झाला होता आणि तो एडिटला सुद्धा जाणार होता. तेव्हा आनंद इंगळे हे राजाची भूमिका साकारत होते, तर सतीश तारे हे प्रधानाची भूमिका. चॅनलमधून फोन आल्यानंतर सतीश तारे म्हणालेत की चला कॅमेरा रोल करा. काय करणार आहोत, काय करायचं आहे याबद्दल कुणालाही काहीच ठाऊक नव्हतं. सतीश तारे आनंद इंगळेंना म्हणाले की तू राजा म्हणून हवे तेवढे प्रश्न मला विचार, बाकी मी बघतो. तर कॅमेरा रोल होतो आणि मग आनंद इंगळे सतीश तारे यांना प्रश्न विचारतात. प्रधानजी इकडे या. यावर जी महाराज म्हणून ते बोलतात. तर राज्यात काय सुरू आहे, अमुक काम झालं का, तर जी महाराज. या गोष्टी नीट केल्यात का, जी महाराज. तारेंना जितकेही प्रश्न विचारले त्या सगळ्यांची उत्तरं जी महाराज असेच ते द्यायचे. यावर आनंद इंगळे म्हणतात की अहो हे काय प्रधानजी, जे काय विचारेल त्या सगळ्यांची उत्तरं जी काय लावलंय. तर यावर सतीश तारे म्हणालेत की महाराज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, पण मला अल्फावधीत जाऊन यावं लागेल. तारेंच्या या उत्तरावर सेटवरील सगळेच जण हसले आणि हा सीन पुन्हा रिशूट करावा लागला. मंडळी, कलाकार हा रंगमंचावर किंवा कॅमेरासमोर सेटवर नेहमीच अलर्ट असला पाहिजे. दिवंगत अभिनेते सतीश तारे यांच्यामध्ये हा गुण होता. तुम्हाला सतीश तारे यांचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.